जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझ्यावर जी आज गरळ वकली मनोज जरांगेने, आज ती पब्लिक जमली, पैसे देऊन काय असतील आणले असतील हे चोट्ट्या मट्ट्याने, ही जी टीम जमिली असेल आज, आणि त्याच्यात आहे का गोरगरीब मराठा भरकटलीत आणि ते त्यांनी सारे जमा केले. त्यांना एवढंच सांगणे, माझे काय प्रूफ आहेत तुमच्याकडं, तेवढे तुमचा काय मोबाईलचा डाटा भरला का मोबाईल भरलाय ते समाजापुढं आणा. मी कुठं खाऊ गल्लीत कुणाला भेटलोय आणि पुन्हा दोन माजी मंत्र्याला का एका माजी मंत्र्याला ओढवणीच्या पंपावर कुठं भेटलोय हे सारे प्रूफ आणा. समाज मग त्या टायमाला तुम्हाला भरपूर मानेन. आणि जर मी तुमच्यावर आरोप जे करतोय त्या आरोपाचे समाजाला उत्तर द्या. तुम्ही जर खरे एका बापाच्या अवलाद असताना नार्को टेस्टला आणि SIT चौकशीला तुमची चोट्टी टीम आणि तुम्ही सामोरे जाताना अमोलसोबत, मला तुमच्यासारखं आहे का एका खानदेनाचा आणि एका बापाच्या अवलाद शान कोणी मराठा तुमच्यासारखं आहे का असे चोट्टे धंदे करून पैसे कमवायचे नाहीत लोकांच्या गोरगरीब मराठ्याचं वाटोळं करून. तुम्ही खरे एका बापाची अवलाद असताना तर आहे का तुम्ही माझ्या संग आहे का नार्को टेस्टला आणि SITला सामोरे जाताना जे काय तुमच्याकडे आहे ते एक दिवस उघडं पडणार आहे. आणि ते कुणाच्या मोबाईलमध्ये तुमचा भरलेला आहे ना, त्या चोट्ट्याला बी म्हणा तो किती एकर जमीन घेतलीस आंतरवलीमध्ये आणि काय हे अमोलकड सारं डिटेल आलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या शक्त्या एक वटाच्या तेवढ्या एक वटा. अमोल तुम्हाला घाबरत नाही आणि घाबरणार बी नाही. आणि जर ह्या गुन्ह्यात जर सिद्ध झालो नार्को टेस्ट आणि SITमध्ये हे चोट्टी टीम तुम्ही आणि मी आहे का जी शिक्षा समाज देईन ती भोगायला तयार आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यात घटलात तर तुम्हाला आहे का छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आहे का बीडचा, तिथं तुम्हाला साड्या घालून आहे का अमोल खुनी आहे का तुमची धिंड काढीन. एवढं ध्यानात आला. तुम्ही अशा माणसाच्या नादी लागलात, तो माणूस कुणाच्या 1 रुपयात मिंदा नाही आणि कुणाच्या 1 रुपयाची आशा नाही त्याला. आणि तुम्ही अमोल खुनीला टार्गेट करतात. चोट्ट्या आहे हो. अमोल खुनी आहे का लय पुढला रे, लय पुढला. तुमच्यासारखे आहे का असे चोट्टे अमोलनी आहे का खिशात घेऊन फिरतोय खिशात. आणि तुम्हाला एवढीच विनंती, तुम्ही आहे का तुम्हाला कळकळीची विनंती अमोलची, तुमच्याकडे काय जेवढे प्रूफ आहेत तेवढे बाहेर काढा. कारण अमोल खुनी आहे का तुमच्यासारखं आहे का असं समाज भावनिक करून आहे का स्वतःच्या पोळ्या भाजीत नाही. बायकोकडे 2 लाखाचा मोबाईल, पोराकडे 2 लाखाचा मोबाईल, पोरीकडे 2 लाखाचा मोबाईल, बायकोला लाख 50 हजाराच्या साड्या, पोराला फिरायला 4 व्हीलर कॉलेजला. हे धंदे अमोल खुनी करीत नाही. आणि ते तुमचा डायलॉग आहे ना जिंकलो रे राजा हो तुमच्या ह्याच्यावर. अरे काय हे नाटकत. आणि किती दिवस तुम्हाला समाज भरकटायचा असा, किती उपोषण करायचे तर. अरे 2दा गुलाल उधळीला ना, आणि किती वेळेस गुलाल उधळायचा तुमचं ऐकून. तुमची काय शक्ती तेवढी एक वटा. आणि ते हानिक एक डायलॉग आहे ना कोणता, कुकूपासून तयार राही आलो तर तुझा नाही तर समाजाचा. काय हे डायलॉग. अरे बास करा ना आता. तुमच्याकडे काय जेवढे प्रूफ तेवढे अमोलचे ओपन करा. अमोल खुनी शिक्षा भोगायला तयार आहे. मला माहिती ना तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे काय. बघू इलेक्शन आल्यावर तुम्हाला आहे का एक पक्ष काय आमदार खासदार काय मंत्री तुम्हाला सपोर्ट करतात, पण अमोलच्या पाठीमागे कोणीच नाही. आणि तुमच्या काय शक्त्यात ना जेवढ्यात तेवढ्या एक वाटा अमोलच्या नादी लागायला. कारण अमोलने आहे का एवढा मोठा त्याग केलाय. आणि अमोल आहे का हे सारे चोट्टे उघडे पाडायचे त्याच्यामुळे आहे का ह्याच्यामध्ये काही बी होऊ शकतोय. आणि तुम्हाला अमोल असा संपत नाही. तुम्ही अमोलची सुपारी द्या, अमोलला गोळ्या घाला, मग अमोल खुनीचा आहे कसं अस्तित्व संपन. पण बाबा हो असं माझ्या नादी लागू नका. तुम्हाला मारायचं तर जीव मारा मला. आणि तुम्ही माझ्या अंगावर 10-5 जण घालता त्याच्यात 4 जण तरी अमोल खाईन. एवढा अमोल बेकार आहे. आणि हे तुम्हाला मनोज जरांगे माहिती बरं का. अमोल आरोपीला कोर्टात तोडतोय आणि शिरपा चिंदमला जेलमध्ये मारतोय म्हणल्यावर अमोल किती पुढला असन ह्या गोष्टीचा विचार करा. अमोल खुनीचा नादी लागू नका. तुम्हाला काय ह्या चोट्ट्या टीमला आहे का अमोलच्या नादी लागायचंय तेवढं लागा. अमोल खुनी आहे का तुमच्या बापाला बी भेट नाही. ओपन चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. जय शिवराय.